श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 23 ते 29 मार्च साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तूळ राशीच्या मित्रांनो, मनात साचलेले प्रश्न, गोंधळ आणि अस्वस्थता आता दूर होणार का? की काही नवीन आव्हानं समोर येणार आहेत? प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढणार का? की छोट्या छोट्या गोष्टींमुळे तणाव निर्माण होईल? पैशांच्या बाबतीत हा आठवडा दिलासा देणार आहे का? की खर्च वाढून थोडी कोंडी होणार आहे? कुटुंबामध्ये आनंदाचे क्षण येतील का? की काही मतभेद डोकं वर काढतील? आरोग्य कसं राहणार? थकवा आणि ताण कमी होणार का? की शरीराला अजून थोडी काळजी घ्यावी लागणार आहे? येणारा हा आठवडा तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येतोय का? मनात चाललेली गोंधळाची अवस्था संपेल का? की अजून थोडी संयमाची परीक्षा होणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात थोडा अपडाऊन चालणार आहे, पण घाबरायचं काही कारण नाही. सुरुवातीला थोडं मन अस्वस्थ वाटेल, काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत. पण जसं जसा आठवडा पुढे जाईल तसं चित्र हळूहळू बदलायला लागेल. तुमच्या मनात खूप विचार चालू राहतील. हे करावं का ते करावं? हा निर्णय योग्य का? अशा प्रश्नांनी डोकं थोडं भारी होऊ शकतं. पण इथेच तुमची खासियत कामाला येईल. संतुलन राखण्याची ताकद. ग्रहस्थिती सांगते की जुने काही अडकलेले प्रश्न आता सुटायला सुरुवात होईल. एखादं काम जे खूप दिवसांपासून लांबणीवर पडलं होतं ते अचानक पूर्ण होईल. आठवड्याच्या मधल्या दिवसात तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते आणि शेवटच्या 2 दिवसांत मन खूप हलकं आणि आनंदी वाटेल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईत घेतलेले निर्णय टाळा. थोडं थांबा, विचार करा आणि मगच पाऊल उचला. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या बाबतीत हा आठवडा थोडा टेस्ट घेणारा आहे. सुरुवातीला कामाचा ताण वाढलेला दिसेल. ऑफिसमध्ये अचानक काही जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. कधीकधी असं वाटेल की हे सगळं मीच का करतोय, पण विश्वास ठेवा, तुमची मेहनत वाया जाणार नाही. वरिष्ठ तुमचं निरीक्षण करत आहेत आणि योग्य वेळी त्याचं फळ मिळेल. सहकाऱ्यांशी थोडं जपून वागा. एखादा छोटा गैरसमज मोठा होऊ शकतो, त्यामुळे बोलताना शब्द जपून वापरा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी सुरुवात थोडी मंद राहील. ग्राहकांकडून प्रतिसाद कमी मिळेल, पण आठवड्याच्या मध्यावर परिस्थिती बदलायला लागेल. नवीन डील किंवा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. एखादा जुना क्लायंट पुन्हा संपर्क साधू शकतो. जर तुम्ही नवीन काही सुरू करण्याचा विचार करत असाल तर आठवड्याच्या शेवटचा काळ योग्य आहे. फ्रीलान्स किंवा क्रिएटिव्ह काम करणाऱ्यांना अचानक एखादी संधी मिळेल जी तुमचं नाव पुढे नेईल. आर्थिक स्थिती. पैशांच्या बाबतीत हा आठवडा जरा जपून चालण्याचा आहे. पैसे येतील, पण ते टिकवणं जास्त महत्त्वाचं असेल. सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च येऊ शकतात, घरासाठी, गाडीसाठी किंवा एखाद्या वैद्यकीय कारणासाठी. त्यामुळे थोडा ताण येईल, पण घाबरू नका. आठवड्याच्या मध्यावर काहीतरी आर्थिक मदत मिळेल. कदाचित एखादा अडकलेला पैसा परत मिळेल. तुमच्या मनात एखादी मोठी खरेदी करण्याचा विचार येईल, पण थोडं थांबा, अजून वेळ योग्य नाही. गुंतवणूक करायची असेल तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. स्वतःहून रिस्क घेणं टाळा. लहान लहान बचत करण्याची सवय या आठवड्यात खूप उपयोगी पडेल. शेवटी आठवड्याच्या शेवटी आर्थिक स्थिती स्थिर होईल आणि मनालाही थोडा दिलासा मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडा भावनिक आहे. तुमच्या मनात खूप काही चालू असेल, पण ते व्यक्त करण्यात थोडी अडचण येईल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर जोडीदाराशी नीट संवाद साधणं खूप गरजेचं आहे. छोट्या छोट्या गोष्टी मनात ठेवू नका. एखाद्या जुन्या विषयावरून वाद होण्याची शक्यता आहे, पण संयम ठेवलात तर तो लगेच मिटेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची साथ मिळेल. घरात थोडं हसतं-खेळतं वातावरण राहील. एखादा छोटासा प्लॅन, जसं की बाहेर फिरायला जाणं किंवा एकत्र वेळ घालवणं, नातं अधिक घट्ट करेल. अविवाहित व्यक्तींना या आठवड्यात एखादी नवीन ओळख होऊ शकते. सुरुवातीला ती साधी वाटेल, पण पुढे जाऊन महत्त्वाची ठरू शकते. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरचं वातावरण एकूण चांगलं राहील, पण सुरुवातीला थोडं तणावाचं वातावरण असू शकतं. एखाद्या छोट्या गोष्टीवरून घरात मतभेद होऊ शकतात, पण तुमचा शांत स्वभाव आणि समजूतदारपणा सगळं नीट सांभाळून नेईल. आईवडिलांची तब्येत थोडी जपावी लागेल, त्यांच्याकडे लक्ष द्या. भावंडांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मित्रांसोबत एखादी भेट किंवा गेट टुगेदर होऊ शकतो, त्यामुळे मन प्रसन्न होईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. लोक तुमचं मत विचारात घेतील. एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत लहान गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, हा मंत्र लक्षात ठेवा. सुरुवातीला थोडा थकवा, अंगदुखी किंवा डोकेदुखी जाणवू शकते. कामाचा ताण यामागचं मुख्य कारण असेल. पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो, त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा. पाणी जास्त प्या आणि वेळेवर जेवण करा. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करा. मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी करा. याचा तुमच्या झोपेवर चांगला परिणाम होईल
आठवड्याच्या शेवटी तब्येत सुधारेल आणि तुम्हाला अधिक फ्रेश वाटेल. शिक्षण आणि करिअर. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात थोडं लक्ष विचलित होऊ शकतं, पण स्वतःला सावरलं तर चांगले परिणाम मिळतील. नवीन विषय समजायला थोडा वेळ लागेल, पण हार मानू नका. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी रोजचा अभ्यास ठरवून करावा. एखाद्या शिक्षकाचं मार्गदर्शन खूप उपयोगी पडेल. मित्रांसोबत ग्रुप स्टडी केल्याने आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात केलेली मेहनत पुढे मोठं यश देईल. उपाय आणि आध्यात्मिक मार्गदर्शन. मन शांत ठेवण्यासाठी रोज सकाळी श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करा. शुक्रवारी देवीची पूजा करा आणि शक्य असेल तर गोड पदार्थ दान करा. पांढरा किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल. घरात सुगंधी अगरबत्ती किंवा दीप लावा. ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. यामुळे अडथळे कमी होतील. तूळ राशींसाठी हा आठवडा थोडा गोंधळ पण शेवटी समाधान असा आहे. सुरुवातीला काही अडचणी येतील, मनात प्रश्न निर्माण होतील, पण तुमचा शांत आणि समतोल स्वभाव सगळं नीट सांभाळेल. कामात मेहनत घ्या, पैशांच्या बाबतीत जपून राहा आणि नात्यांमध्ये प्रेम आणि संवाद कायम ठेवा. तूळ राशींसाठी हा आठवडा सुरुवातीला थोडा गोंधळाचा आणि विचार करायला लावणारा असेल, पण शेवटी समाधान देऊन जाणारा ठरेल. काही गोष्टी मनासारख्या न झाल्यामुळे थोडं अस्वस्थ वाटेल, पण जसजसा वेळ पुढे जाईल तसं सगळं हळूहळू तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. कामाच्या ठिकाणी मेहनत जास्त घ्यावी लागेल, पण त्याचं फळही मिळेल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल आणि तुमचं काम लक्षात येईल. पैशांच्या बाबतीत सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, पण आठवड्याच्या मध्यावर किंवा शेवटी परिस्थिती सुधारेल. नातेसंबंधांमध्ये संवाद खूप महत्त्वाचा ठरेल. थोडं समजून घेतलं आणि शांतपणे वागलात तर प्रेम आणि आपुलकी वाढेल. कुटुंबाची साथ मिळेल आणि मित्रपरिवारामुळे मन हलकं होईल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः थकवा आणि ताण टाळण्याचा प्रयत्न करा. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाची शिकवण देऊन जाईल. संतुलन ठेवा, घाई करू नका आणि प्रत्येक गोष्ट शांतपणे हाताळा. शेवटी तुमच्या संयम आणि समजूतदारपणामुळेच तुम्ही या आठवड्यात यश मिळवणार आहात. शेवटी आठवडा तुम्हाला एक शिकवण देऊन जाईल. घाई नको, समजून घ्या आणि पुढे चला. तुमचा आठवडा आनंदी आणि मंगलमय जावो. धन्यवाद.